सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। तर आज आपला एक महत्त्वाचा विषय आहे। ज्यांना कुणाला आपले आजी आजोबा असतील त्यांना आजचा विषय खूप आठवेल आणि ह्या आधीच्या त्यांच्याबरोबर काही घटना घडलेल्या असतील त्या सुद्धा आठवतील। तर घरात अशा कुठल्या गोष्टी बोलू नये ज्याने आपल्या घराचा नाश होऊ शकतो किंवा आपल्याबरोबर काहीतरी वाईट घटना घडू शकतात। तर आपले जुने जे आजी आजोबा होते ते आपल्याला नेहमी काहीतरी आपण कुठे जात असू किंवा घरात काहीतरी बोलत असू त्यावेळेला ते नेहमी सांगायचे की असं बोलू नये। तर बघा आपण काय करतो तर आताची पिढी आहे असं काही होत नाही आणि आपण लक्ष ठेवत नाही आणि असंच काहीतरी अशुभ बोलत असतो आणि कधी कधी अशा अशुभ घटना आपल्या जीवनात सुद्धा येत असतात। तर आजी आजोबा काय सांगत होते आणि त्या काही गोष्टी खऱ्या आहेत का, आज तुम्हाला ह्याच विषयावर मी काही गोष्टी सांगणार आहे। तर ज्यांना कुणाला हा व्हिडिओ हवा असेल आणि आपल्या आजी आजोबांची आठवण जर झाली तर नक्कीच ह्या तुम्हाला गोष्टी खऱ्या आठवतील। तर आपल्या विषयाकडे वळण्याच्या आधी तुम्हाला माहिती आहे हे ओम आयुर्वेदिक हेअर ऑइल हे मी स्वतः माझ्या हाताने बनवलेलं आहे आणि हे खास तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम मी करणार आहे। याने काय होईल तर आपले केस जे आहेत हे मजबूत होणार आहेत, काळे भोर घनदाट होणार आहेत, केसांमध्ये आलेली खाज खुजली ही कमी होणार आहे आणि कोंडा होणार नाही किंवा आपल्या केसांना जे पोषक तत्व हवे आहेत त्या सर्व ह्याच्यात मी टाकलेत माझ्या स्वतःच्या हाताने। आयुर्वेदिक तेल आहे, अत्यंत सुंदर तेल आहे आणि ह्याची विक्री करायला सुरुवात करायची आहे आणि तरी पण मी स्टिकर छापायला दिलेत आणि ते स्टिकर छापून येणार आहेत आणि बऱ्याच लोकांनी बिना स्टिकरचे सुद्धा मागवायला सुरुवात केलेली आहे। तर आजूबाजूलाच चाललंय, अजून बाहेर काही ऑर्डर नाहीयेत पण बाहेर सुद्धा ऑर्डर लवकरात लवकर येणार आहेत, काही आलेल्या सुद्धा आहेत आणि वेटिंगवर आहेत कारण स्टिकर ह्याला छापणे गरजेचं आहे। मिस्टर बोलतात की आपलं स्वतःचं प्रोडक्ट आहे आपण ह्याला स्टिकर सुद्धा व्यवस्थित लावून घेऊ। तर आपल्या विषयाकडे वळूया। आपल्या घरात आपण बऱ्याचशा गोष्टी नकारात्मक बोलत असतो। म्हणजे काय, आपण घरात बसून बसून कधी कधी असा विचार करतो की मला काही नोकरी लागत नाही किंवा माझा बिझनेस चालतच नाही। त्यावेळेला आपली वास्तू काय सांगत असते की तथास्तु। वास्तू प्रत्येक गोष्टीला आपल्याला आशीर्वाद देत असते। मग तो कसला आशीर्वाद, तर बघा आपण ज्या वेळेला असं शुभ बोलतो की मला नोकरी लागलेली आहे किंवा माझा बिझनेस खूप वाढलेला आहे त्यावेळेला वास्तू तथास्तु असं बोलत असते आणि खरंच आपल्या बरोबर चांगलं होत असतं। कधी कधी त्याच गोष्टी आपण उलट बोलत असतो, काय कंटाळलेलो असतो, आपण खूप प्रयत्न केलेले असतात आणि आपल्याला एखाद्या गोष्टीत यश मिळत नाही आणि मग आपण निगेटिव्ह बोलतो त्यावेळेला सुद्धा वास्तू तेच सांगते तथास्तु। त्यामुळे आपल्या घरात आपण कधीही निगेटिव्ह बोलू नये, तर ह्याची काळजी आपण घेतली गेली पाहिजे। जुने आजी आजोबा आपले नेहमी आपल्याला सांगायचे असं बोलू नये तसं बोलू नये किंवा आपण ज्या वेळेला बाहेर जात असू त्यावेळेला काय आपण सांगितलं की आजी मी जाते ग, तर त्यावेळेला आजी काय सांगायची की असं काय सांगायचं बेटा, असं काय सांगायचं की मी येते। म्हणजे काय, घरातून बाहेर निघाल्याच्या नंतर येते ग हा शब्द वापरायचा किंवा येतो मी हा शब्द वापरायचा असे आपले आजी आजोबा म्हणायचे आणि ते खूप शुभ शब्द आहेत असं म्हटलं जातं। त्याचबरोबर आपण ज्या सौभाग्यवती महिला आहोत त्यावेळेला कधी काय होतं, सकाळी सकाळी हे गळ्यातलं किंवा मंगळसूत्र आहे जे असं वाढलं जातं। म्हणजे बघा आता सुद्धा मी शब्द तुटलं जातं असं बोलायला मला कसं तरी होतं, तुम्हाला सांगताना सुद्धा मला तुटलं जातं असं बोलता येतच नाही, खूप वाईट वाटतं कारण हे तुटलं तर तुटलं असं सांगता नाही येत, ते वाढलं गेलं असं म्हटलं जातं। तुटतं केव्हा, तेव्हा जेव्हा एखाद्या महिलाचे पती स्वर्गवासी होतात त्यावेळेला हे तोडलं जातं। अक्षरशः खूप वाईट वाटतं, अशी वेळ कोणावर येऊ नये। तर त्यामुळे असं म्हटलं जातं की गळ्यातलं हे वाढलं गेलंय आणि पुन्हा ते ओवावं लागेल असं म्हणायचं, कधीही गळ्यातलं तुटलं असं म्हणू नये। त्याचबरोबर ह्या ज्या हिरव्या बांगड्या आहेत, हे बघा हे हिरव्या बांगड्या आहेत, त्या कधी कधी सकाळी सकाळी किंवा कुठल्याही वेळेला असे कचकन 2 तुकडे होतात आणि त्यावेळेला आपण काय सांगतो बांगडी फुटली, तर असं म्हणू नये, बांगडी फुटली असं म्हणू नये, त्या बांगड्या दुसऱ्या भराव्या लागतील, ह्या खराब झाल्या किंवा दुसरा काहीतरी शब्द वापरा, पण बांगडी तुटली किंवा फुटली असं म्हणू नका। त्याचबरोबर आपल्या पंचपाळा जो असतो हळदी कुंकवाचा करंडा जो असतो, त्या करंडातलं कधी हळदी संपली कधी कुंकू संपली तर त्याच्यातलं संपलं असं आपण बोलतो, तर असं बोलू नये, तर नवीन भरावं लागेल असं बोलावं किंवा अजून त्याच्यात थोडंसं ऍड करावं लागेल असं काहीतरी शब्द वापरा। तर असे शब्द वापरू नये। ज्या वेळेला आपण आपल्या घरात असे अशुभ शब्द वापरतो त्यावेळेला कधी कधी ते जीवनात आपल्या खरे शब्द हे उतरत असतात, त्यामुळे कधीही असे निगेटिव्ह शब्द आपल्या घरात किंवा इतर
कुठेही हे शब्द वापरू नये. त्याचबरोबर नेहमी आपल्या घरात पॉझिटिव्ह विचार करावा. एखादी गोष्ट आपल्या बरोबर शुभ झालेली आहे हाच विचार करावा. बघा, डॉक्टर नेहमी सांगत असतात बी पॉझिटिव्ह, म्हणजे काय, पॉझिटिव्ह विचार करा, आपल्या बरोबर सुद्धा पॉझिटिव्ह होत असतं. आणि तथास्तु असं वास्तू नेहमी म्हणत असते. पूर्ण दिवसातनं वास्तू कितीतरी वेळेला तथास्तु तथास्तु असं म्हणत असते. त्यामुळे आपण नेहमी आपलं काम चांगलं झालेलं आहे, माझं सर्व चांगलं झालेलं आहे, अशा काही गोष्टी बोला ज्या खूप पॉझिटिव्ह असतील. तर नेहमी आजी आजोबांना सुद्धा, आपल्याला आजी आजोबा सुद्धा हेच सांगत असायचे किंवा सांगतायत की असं बोलू नये, चांगलं बोलावं. तर त्याच्या पाठीमागचं हेच कारण आहे. आणि अशा शुभ गोष्टी आपल्या घरातून बोलल्या गेल्या पाहिजेत. तर अशा काही ज्या गोष्टी आहेत जे जुने लोक आपल्याला शिकवून गेलेत किंवा शिकवतात आणि ह्याच्यानंतर पण कुणीतरी सांगायला हवं आहे असं आपल्याला नेहमी वाटत असतं. आपले आजी आजोबा आपल्याला नेहमी चांगले शिकवत असतात, आपले आई वडील आपल्याला नेहमी चांगले शिकवत असतात. त्यामुळे अशा चांगल्या गोष्टी आपण सुद्धा ह्या पुढच्या पिढीला शिकवल्या पाहिजेत. तर तुम्हाला सुद्धा तुमचे आजी आजोबा आठवले असतील, कारण ह्या ज्या गोष्टी आहेत हे खास करून आपले आजी आजोबा आपल्याला शिकवत असतात. तर अशा काही गोष्टी आपल्या घरात आपण शुभ शुभ बोलायच्या, त्यामुळे आपली वास्तू सुद्धा आपल्याला शुभ शुभ फळ देत असते. आणि आपण आपल्या विषयी सर्वांना, आपल्या घरात, आपल्या विषयी, आपल्या घरातल्या सर्वांच्या विषयी आपण नेहमी चांगलं बोलावं, पॉझिटिव्ह बोलावं. तर असे आपल्याला आपले आजी आजोबा, आपले घरचे संस्कार आपल्यावर असतात. तर असं नेहमी बोलत राहायचं. तर आजचा विषय तुम्हाला कसा वाटला नक्की मला कळवा. तुमचे आजी आजोबा तुम्हाला आठवले का? आणि हे तेल आपल्या आजी आजोबांनी सुद्धा बनवलेलं असेल तर असेच तेल मी बनवलेलं आहे तुमच्यासाठी. तर मागवण्यासाठी मी व्हॉट्सअप नंबर देते, त्याच्यावर नक्कीच येऊन हाय करा. पूर्ण डिस्क्रिप्शन मध्ये पण मी त्याची नोंद करते, म्हणजे त्याचा नंबर देते आणि त्याच्यावर येऊन तुम्ही व्हॉट्सअपवर येऊन हाय करा, तुम्हाला ह्याची पूर्ण माहिती मिळून जाईल. त्याचा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.